पाटणबोरी येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने राज्यभर आंदोलनाला पाठिंबा देत पाटणबोरी येथे नायब तहसीलदार कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांचे अतोनात नुकसान झाले आहे। सोयाबीन आणि कापसाचे हाताशी आलेले पीक शेतकऱ्यांच्या हातून निघून गेले आहे। अशा विविध परिस्थितीमध्ये शेतकरी फार मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे। लागवडीसाठी लागलेला खर्च निघणार नाही अशी सर्वत्र परिस्थिती निर्माण झालेली असून शेतकऱ्यांवर प्रचंड असा कर्जाचा डोंगर उभा झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारमधून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असताना केवळ तुटपुंज मदत जाहीर करण्यात आली। त्यामध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने यवतमाळ जिल्हा कमिटीच्या वतीने पाटणबोरी येथे किसान सभेचे नायब तहसीलदार कार्यालयावर मोर्चा व निदर्शने करून निवेदन देण्यात आले। ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी। तसेच बचत गट सावकारी व मायक्रो फायनान्स कर्जाची हा समावेश करा। वन हक्कदार शेतकऱ्यांच्या व महसूल शेतकऱ्यांच्या जमिनीवर पेरणी नोंद करण्यात यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। गैर आदिवासींच्या वन दावा 3 पिढ्यांची अट रद्द करून कोणत्याही 2 पुराव्यांच्या आधारे दावा मंजूर करा। शेतमजुरांचा श्रम नुकसान भरपाई म्हणून 30,000 रुपये द्या अशा विविध निवेदनामार्फत मागण्या करण्यात आल्या। निवेदन देतेवेळी राधाबाई मडावी, भीमराव कुमरे यासह अनेक किसान सभा सदस्य, अतिक्रमण धारण शेतकरी शेतमजूर सहभागी झाले होते।